आपण विनंती करतो गेट मोकळं करायचं प्लीज. सर्व क्रीडा रसिक आपणास विनंती करतो आपण प्रवेशद्वार मोकळं करायचं आणि व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जो आपण क्रीडा रसिकांसाठी ज्या प्रकारचं व्यासपीठ तयार केलं विनंती करतो तिथे पुढे पुरुष वर्ग थांबवू नका आपण विनंती करतो. आणि सर्व पुरुष आपण विनंती करतो डाव्या स्थितीला जो राखीव महिलांसाठी जागा प्लीज. सुनील पवार तालुका अध्यक्ष यांचं देखील या पाहुण्यांचं आगमन आपण पाहतोय. विश्वासगुरू राष्ट्रवादी तालुका ओबीसी अध्यक्ष म्हणून कामगिरी पाहतो त्यांचं देखील आपण आगमन पाहतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर अर्थात एकापेक्षा एक दिग्गज मान्यवर अर्थात पंचायत समिती सदस्य माजी सरपंच कीर्ती नितीन उर्फ अबुशेख ससाळे, माजी सरपंच आदरणीय दशरथ शेठ दाभोळ. सामन्याला सुरुवात झाली. आपण पाहिलं तर एका बाजूला ज्यांनी दोन संघांनी कालच्या सत्रामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती विठ्ठलाई पिटलेवाडी, दुसऱ्या बाजूला दत्तकृपा आगवे. आणि अर्थात विनंती करतो प्रवेशद्वाराजवळ जे क्रीडा रसिक आहेत विनंती करतो प्लीज मैदान मोकळं करा. प्लीज विनंती करतो प्रवेशद्वाराजवळ जे क्रीडा रसिक आहेत आपणास विनंती करतो आपण प्लीज आम्हाला सहकार्य करा. आणि सार्थक बेटा आयुष्यात असे सण फार कमी येतात की आपण पाहिलं तर आपला सत्कार सर्वांच्या क्रीडारसिकांच्या साक्षीने केला जातोय. कारण दर्जेदार कामगिरी देखील आहे. कारण त्या तू सत्काराचा मानकरी आहेस. कारण आपण जी कामगिरी केली ना मित्रांनो जोरदार टाळ्या होते. किशोर गटात रत्नागिरी जिल्ह्याची घोषवलंय उज्ज्वल भविष्य आहे म्हणतात ना मुलाचे पाय पाडण्यात दिसतात तशा प्रकारचा एक उज्ज्वल खेळाडू आहे आपला चिपळूण नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक उज्ज्वल भविष्य आहे. आणि या तुझ्या कामगिरीबद्दल समस्त क्रीडारसिक उपस्थित मान्यवर आणि या स्पर्धेच्या निमित्ताने वतीने तुला लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू विजय. आणि आपण पाहिलं तर राजन शेठ गणफुले यांचा देखील हेतुतीत सन्मान केला जातो. दिलीप शेठ मयेकर आपण आज विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा हेतुतीत सन्मान करतोय. दिलीप शेठ मयेकर प्लीज. आता आपण पाहिलं तर कालच्या दिवसाचा हिरो आता अमित कुंबळे चढाईसाठी जातोय. मंडळाचे कार्यकर्ते आपल्याला विनंती करतो जे क्रीडारसिक प्रवेशद्वारावरती उभे आहेत त्यांना आपली थोडं मागे करा. कारण आपण पाहिलं तर अत्यंत महत्वाचा हा सामना आहे दोन्ही संघांच्या दृष्टीने. आक्रमण करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. हँडटच करण्याचा प्रयत्न होता. सुंदर हँडटच आहे. एक काठी और दो शिकार. जबरदस्त दोन्ही संघाचा राखीव खेळाडू आमच्यापर्यंत येऊ दे कुठल्याही पिटलेवाडी. आणि विनंती करतो आगवे संघ आपला खेळाडू इथे पाठवा. राखीव कोणता खेळाडू काय कामगिरी करतो हे देखील क्रीडारसिकांना समजणं नितांत गरजेचं आहे. चढाईसाठी जातोय. किरणने कालचं सत्र मित्रांनो गाजवलं होतं. एक अष्टपैलू खेळाडू आहे कोपरा रक्षक आणि एक दर्जेदार चढाईपट्टू म्हणून कालच्या सत्रात ज्या प्रकारची कामगिरी केली होती किरणने. आणि आपला संघ जो त्यांचा उपांत्य फेरीमध्ये पाहतोय मित्रांनो त्याच्यात जबरदस्त कामगिरी केली होती. मोडलाचा वाटा होता. आणि या खेळाडूच्या जीवावरती हा संघ उपांत्य फेरीमध्ये खेळताना पाहतोय. एक मॅच मला चांगली आठवते. 2:30 वाजले होते रात्रीचे. प्रतिस्पर्धी संघाबरोबर पिछाडीवर असताना हा खेळाडूने काय कामगिरी केली होती. रेडिंगमध्ये एकतर कोपरा रक्षक तर आहेच परंतु रेडिंगमध्ये सुंदर कामगिरी केली होती. 3 गुणांचं लीड तोडलं होतं. तोच खेळाडू आपण पाहतोय. जर्सी नंबर 3 आता सचिन चढाईसाठी जातोय. सचिन पिटले. 4 जणांच्या संचामध्ये आपण पाहिलं तर 2-2 असं क्षेत्रक्षण आहे. संत चढाई कोणत्या प्रकारचं आक्रमण नाहीये. प्रत्युत्तर दाखल पाहूया कोणता खेळाडू चढाईसाठी जातोय. सर्वात सिनियर खेळाडू दत्तप्रसाद आगवे संघाचा.
अनिल लिपे. आपण बघतो जर्सी नंबर 3 अनिल लिपे चढाईसाठी जातोय. डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न. बोनस ऑन आहे, कारण कबड्डी नियमानुसार 6 किंवा 7 खेळाडू मैदानात असतील तर बोनस ऑन. कोणत्या प्रकारचं आक्रमण नाही आहे आणि फॉलो करण्याचा प्रयत्न आहे. आणि हा खेळाडू मगाशी चढाई केली होती आणि इथं मात्र पुन्हा एकदा कमाई केली आहे. हो, डोळ्याचं पातळ लवायच्या चढाई केली होती. आणि आपण पाहिलं तर बाळकृष्ण सुंदर पकडाय. विटले पिटलेवाडी संघाने पहिल्या रेड पासून या सामन्यात आक्रमण केलं आहे. आणि बाळकृष्ण ज्याने चढाई केली होती 4 गुण टिपले. चित्त्याची चपळाई आणि बाळकृष्णाची चढाई काय अप्रतिम होती. काय फॉलो केला होता, काय वेग होता. सुंदर शेवटचा आहे. सचिन पाहिलं तर एक अनुभवी खेळाडू आहे सचिन. 1-1 असा सामना. 1+2 3 गुण मात्र मिळत आहेत. सुरुवातीपासून विठ्ठल पिटलेवाडी संघाचं आक्रमण आपण पाहतो. सुंदर अप्रतिम सुरुवात आहे विठ्ठल पिटलेवाडी संघ. कमबॅक करावी लागेल. कोणताही खेळ मित्रांनो आपण पाहिलं ना तर कबड्डी देखील कमबॅकचा खेळ आहे. कित्येक वेळा होत्याचं नव्हत्याचं होतं आपण होताना पाहिलंय प्रो कबड्डीच्या माध्यमातून देखील. अमित उमडे चढाईसाठी जातोय उजव्या कपड्यामध्ये. हा खेळाडू देखील चांगली कामगिरी केली होती. हँड टच करण्याचा प्रयत्न होता. एमटी रेड आहे. कोणत्या प्रकारचा गुण मात्र मिळत नाहीये. सर्वात सिनियर खेळाडू आपण पाहिलं तर योगेश राणीम चढाईसाठी जातोय. विठ्ठल पिट्टेवाडी संघासाठी सातत्यपूर्ण मित्रांनो हा खेळाडू आपल्या जीवाचं रान करत असतो. कोपरारक्षक आणि महत्वाच्या वेळी गुण टिपणारा हा खेळाडू आहे. आणि अष्टपैलू खेळाडूचं एक वैशिष्ट्य असतं जे आपण योगेशच्या माध्यमातून पाहतोय. योगेश राणीम तिथे पण पाहिलं तर प्रत्युत्तर दाखल किरण चढाईसाठी जातोय. किरणने ज्या प्रकारचा खेळ केला होता मित्रांनो कालच्या सत्रात 7 जणांच्या संख्येमध्ये बोनस ऑन आहे. हो, इथं मात्र सुंदर हे काल त्याने खेळ केला होता त्याचा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. कालचा किरण आज देखील दर्जेदार कामगिरी करतोय. परतफेड करावी लागेल, प्रत्युत्तर द्यावे लागेल, कारण उपांत्य फेरीची लढत आहे. जिंकल तो टिकेल, हरेल तो घरचा रस्ता बघेल असं समीकरण दोन्ही संघांसाठी असणार. डू ऑर डाय, जिंका किंवा मारा, जिंकावंच लागेल अशी लढत आहे. बोट टीमसाठी पण पाहतोय. आक्रमणासाठी चढाईसाठी जातोय. आपण पाहिलं तर अर्थातच एकदा चढाईसाठी अमितला जाताना आपण पाहतोय. अमित तुमने कालच्या सत्रात ज्या प्रकारचा खेळ या क्रीडारसिकांच्या माहितीसाठी कालच्या सत्रात ज्या प्रकारचा खेळ म्हणजे अजूनही आपण पाहिलं तर अमित आणि किरण तदनंतर जुने आणि आपण पाहिलं तर या संघाचं आपण पाहतोय दत्तप्रसाद आगवे यंग आणि टॅलेंट खेळाडूंचा भरणातील संघ. प्रत्युत्तराला दाखल दुसऱ्या बाजूला देखील तीच सिच्युएशन आपण पाहतोय. सचिन अनुभवी आहे, योगेश राणीम अनुभवी आहे. तर हा खेळाडू आहे ज्याने क्रीडारसिकांची मनं जिंकलं. बाळकृष्ण कोपडकर इथे पुन्हा मात्र बाळकृष्णासाठी ज्या प्रकारची रणनीती आखली होती त्यामध्ये सक्सेसफुल होताना आपण पाहतोय. बाळकृष्णाला झालेली पहिली पकड आहे. सुंदर पकड आहे, सांघिक पकड आहे. एकीचं बळ मिळतं फळ दाखवून दिलंय. अप्रतिम पकड आहे. जसे नंबर 8 किरण 4 जणांच्या संचामध्ये आक्रमण करण्यासाठी सज्ज होते. मागच्या चढाईमध्ये ह्याच किरणने आपल्या संघासाठी 2 गुण टिपले होते. 2-1 क्षेत्ररक्षण किरणसाठी. आता किरण बॅक टू द पॅव्हेलियन. एमटी रेड अर्थातच कोकण रेल्वेतील कर्मचारी अर्थात विजय दिवेकर यांचं देखील क्रीडा स्पर्धेला शुभेच्छा भेट देण्यासाठी आगमन झालंय. आमचे मित्र आणि कोकण रेल्वे अधिकारी आदरणीय दिवेकर सर यांचं देखील आगमन झालंय. आणि विनंती करतो आमच्या स्पर्धेचं ब्रीद वाक्य आहे. काय गुण टिपला तुषार जड्याळ यांना आपण गुण टिपताना पाहिलं. स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. 3री चढ. 3rd रेड अमित हुमडे 3ऱ्या चढाईसाठी. उजव्या कोपऱ्यामध्ये उर्वर चढाई करण्याचा प्रयत्न आहे अमितचा. या कोर्टच्यात किती दम आहे या सामन्याच्या माध्यमातून. सुंदर गाणं ऐकवलं जातं. धन्यवाद सुयश डीजे. थँक्यू.
आपण पाहिलं तर सामन्याला सुरू होतं ते जर्सी नंबर 12 चढाईसाठी जातोय तुषार जड्या. एक चांगल्या प्रकारची उंची हाईट आपण पाहतोय, चांगलं बॉडी लँग्वेज आपण पाहतोय. उंचीचा फायदा मागील रेडमध्ये केला होता, हँड टच केला होता, तोच जडा एमटीड आहे, आक्रमण नाही आहे. तिथे आपण पाहिलं तर आजच्या सत्रामध्ये एक डिजिटल स्कोरबोर्ड पत्र दिसत नाही, जेणेकरून शशांक बॅक टू द पॅव्हलियन प्रत्युत्तर दाखल चढायशी जाते. सचिन अनुभवी खेळाडू विठ्ठल पिटणेवाडी संघाचा. आणि आता तर पाहिलं तर विठ्ठल पिटणेवाडी संघ 65 किलो वजनी गट स्पर्धेत मित्रांनो जिथे जिथे स्पर्धा संपन्न होते तिथे तिथे दत्त आपण पाहतो आगवे, विठ्ठल पिटणेवाडी, तदनंतर मागील सामन्याचा आपण पाहिलं तर मोडकवाडी हे सातत्यपूर्ण उपांत्य फेरीमध्ये पोहोचणारे संघ आहेत आणि अंतिम फेरीमध्ये पोहोचणारे संघ आहेत. त्या स्पर्धेत देखील चांगली कामगिरी आहे. थर्ड रेड तिसरी चढाई 5 जणांच्या संचामध्ये आपण पाहिलं तर सचिन चढाईसाठी जातोय. सचिन मित्रांनो क्रिकेट मधलं मोठं नाव आहे. इथे हा सचिन कशी कामगिरी करतोय पाहूया. कारण सुंदर पकड आहे. इथे मात्र कमबॅक करावं लागेल, पकडी करावे लागतील, रेडमध्ये गुण आणावे लागतील, कारण उपांत्य फेरीची लढत आहे. जो जिंकेल तो नक्कीच अंतिम फेरीमध्ये जाणारा संघ असेल. थर्ड रेड आणि किरण 7 जणांच्या संचामध्ये बोनस ऑन आपण पाहिलं तर डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. एमटी रेड कारण कोणत्या प्रकारचं आक्रमण आहे. 70 चढाई आहे. हो मध्येच आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, फॉलो केला जातोय किरण चढायसाठी. हो काय जबरदस्त आक्रमण फॉलो केलं जात आहे. लातीने गुण टिपण्याचा प्रयत्न होता, सुंदर पद्धत झाली त्या महत्वाची कबड्डीमध्ये आवश्यक आहे. पण इथं मात्र नक्कीच 2 पायामध्ये अँकल होल्ड केलाय. कोपरा रक्षक आपण पाहिलं तर काय सुंदर पकड आहे विशाल कोपडकर. 2 पायामध्ये अँकल होल्ड आहे, हलण्याची संधी देखील नाही आहे. ते आता किरणसाठी योगेश राणे चढाईसाठी जातं मित्रांनो. जर्सी नंबर 1 जसं त्याच्या जर्सीवरचा नंबर 1 आपण पाहतो तसंच 1 नंबरचा खेळाडू आहे विठ्ठल पिटणेवाडी संघासाठी. जशी जर्सी आहे तशी कामगिरी कालच्या सत्रात त्याची पाहिली होती. हा देखील संकटमोचक खेळाडू आहे. संघ अडचणीत असला की जे त्याच्याकडे टॅलेंट आहे ते सिद्ध करून दाखवतो आणि प्रत्येक वेळी संघाला तारण हाण मारून एक चांगली कामगिरी असते योगेशची. प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी जर्सी नंबर 2 बाळकृष्ण कोपडकर. ज्याला या स्पर्धेची सुरुवात जर कोणी केली असेल आक्रमक काउंटडाऊन सुरू आहे. किती पाहूया. सुपर रेड मित्रांनो, जोरदार टाळ्या होते. आजच्या दिवसातील पहिली सुपर रेड आहे. काय कामगिरी आहे मित्रांनो. आयुष्यात जेव्हा आपण चांगलं कामगिरी करतो ना तेव्हा लोक आपोआप टाळ्या वाजवतात आणि जेव्हा खराब कामगिरी करतो तेव्हा लोक आपले पाय देखील घेतात. सुंदर कामगिरी आहे, अप्रतिम कामगिरी आहे. आणि काय जबरदस्त मगाशीच म्हटलं होतं की बाळकृष्णाची चित्त्याची चढाई आणि चित्त्याची चपळाई आणि बाळकृष्णाची चढाई ज्या प्रकारचं समीकरण आहे ना मित्रांनो, आक्रमक चढाई गेल्या 7 गुण टिपलेत आतापर्यंत. सुंदर चौडा पकड आहे. क्रिकेटमधील माफ करा कबड्डीमधील सर्वात आकर्षक पकड म्हणजे चौडा पकड. नक्कीच गेम ऑन आहे, कारण आपण पाहिलं तर ज्या प्रकारचा खेळ अर्थातच एका बाजूला आपण पाहिलं तर विठ्ठल पिटणेवाडी, दुसऱ्या बाजूला थोडंसं बॅकफुटला आहे संघ दत्तप्रसाद आगवे. कारण परंतु खेळ आहे, जोपर्यंत शेवटचा सेकंद मित्रांनो संपत नाही तोपर्यंत कबड्डीमध्ये भाकीत करणं चुकीचं आहे. अनिश्चितचा खेळ म्हणजे मित्रांनो कबड्डी. माजी तंटामुक्त अध्यक्ष सौ प्रणिता सावंत यांच्याकडून आपण पाहिलं तर जी पकड झाली होती चौडा पकड, आणि महिलांनी देखील समजू लागेल की कबड्डी काय खेळ आहे. कारण प्रो कबड्डीच्या मधून भाग देखील असतील. आणि प्रणिता सावंत मॅडम जर आपण पाहिलं तर पहिल्या दिवशी या क्रीडा स्पर्धेसाठी मान्यवर म्हणून देखील उपस्थित होता. त्यांच्याकडून कोपररक्षक विशाल कोपरकर साठी
आणि खरेखुरे प्रयत्नांसाठी जोरदार टाळे होते, प्रयत्नांसाठी जोरदार टाळे होते. शेवटपर्यंत लढण्याचा प्रयत्न केलाय. अप्रतिम पकड आहे, परंतु 100% गुण द्यावे लागतील ह्या चिपळूण. म्हणजे जे कबड्डीवर प्रेम करणारे लोक आहेत ना, ते कबड्डीचे सामने कुठेही असू दे तिथे ते जाणारच. आणि हे दर्दी क्रीडा रसिक आणि केले चांगली गर्दी एक समीकरण मित्रांनो. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतो. धन्यवाद. डीजे आम्ही आपल्याला सूचना करू. डीजे थँक्यू. ह्या गाण्याची देखील वेळ येणार आहे, तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला कॉल करेन डीजे. थँक्यू. तुषार जडा जर्सी नंबर 12 आता जर्सी नंबर 12 चढाईसाठी जातोय. 3 जणांच्या संचामध्ये सुपर टॅकल ऑन आहे. सुपर टॅकल ऑन आहे. सागर सारखा दर्जेदार मात्र कौतुक थोडं आहे. आणि ज्या खेळाडूने पकड केले मित्रांनो, अर्थात सर्वात सिनियर खेळाडू सुरेश होमणे यांनीच ते कबड्डीपट्टू आहेत. तर जे ग्रामीण विकास कबड्डी संघटना आहे ना मित्रांनो, त्याचे उपाध्यक्ष देखील आहेत. उपाध्यक्षपद देखील भूषवत आहेत. काय पकड आहे. आणि उपाध्यक्षपद भूषवत असताना देखील मैदानात ज्या प्रकारची कामगिरी आपण पाहतोय. किरणला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल, कारण आपण डाव्या कोपऱ्यामध्ये कोलवर चढाई करण्याचा प्रयत्न सुंदर पकड आहे. सामना मध्ये पुन्हा एकदा योगेश राणी चढाईसाठी पण पाहतोय. जर्सी नंबर 1 इथे पण पाहिलं तर मध्यंतराला 8 गुणांची लीड पाहिली होती. बहुमूल्य आघाडी कुठल्याही पिठलेवाडी संघाकडे आपण पाहिली होती. तदनंतर कशा प्रकारचं आक्रमण केले जाते पाहूया दत्तप्रसाद आगवे संघाच्या माध्यमातून. एमटी रेड आहे. कोणत्या प्रकारचं आक्रमण आहे. प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी आणि मित्रांनो प्रो कबड्डीच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं, जेव्हा एखाद्या संघाकडे लीड असतं, आघाडी असते, तेव्हा अशा प्रकारे वेळ काढून धोरण स्वीकारलं जातं. काउंटडाऊन कधी वेळ संपतोय याकडे पाहिलं जातं आणि तेच धोरण स्वीकारलं जात आहे कुठलाही क्रीडा मंडळ पिठलेवाडीच्या माध्यमातून. टाइमपास करण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र आक्रमण करावं लागेल दत्तप्रसाद आगवे संघाला. जे 8चं लीड आहे ती पिठाला वेळ लागत नाही मित्रांनो. आपण पाहिलंय एक सुपर रेड सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो पिठलेवाडी संघ. पाहूया ती रेड येते का. पुन्हा एकदा चढाईसाठी आपण पाहतोय. ज्या खेळाडूने 2 गुणांची कमाई केली. काय जबरदस्त खेळ आहे. कुठलाही पिठेवाडी संघाचा राखीव खेळाडू आता पण पाहिलं तर चौडा पकड आहे. सुंदर चौडा पकड आहे. आणि मित्रांनो ज्या खेळाडूने पकड केली ना, विशालला आपण पाहिलं तर मॅडम कडून देखील, सावंत मॅडम कडून देखील 100 रुपये पारितोषिक आहे. काय पकडीचा खेळ आपण पाहतोय विशाल. धन्यवाद. जर्सी नंबर 3 चढाईसाठी जातो सचिन. आपण पाहिलं तर 2-1-2-2 क्षेत्ररक्षण सचिनसाठी आहे. बोनस ऑन आहे. आणि सुरुवातीपासून ज्या प्रकारचं की विठ्ठल पिठलेवाडी संघाचं आपण पाहतोय, सुरुवातीपासून आक्रमण केलंय आणि त्याच्यात सिंहाचा वाटा ज्याने चांगली कामगिरी केली बाळकृष्ण. पुन्हा एकदा उजव्या कोपऱ्यामध्ये आपण पाहतोय आता अमित हुंडेला. पुन्हा एकदा सुंदर चौडा पकड आहे. खेळाडू सातत्यपूर्ण चांगल्या प्रकारचे चौडा पकड करतोय. क्रीडा रसिकांची मनं जिंकतोय. टाळ्यांचं देखील मानकरी ठरतोय. अप्रतिम पकड आहे. जर्सी नंबर 5 अमित काय जबरदस्त काम आहे. चढीसाठी आपण पाहतो योगेशचं एक वैशिष्ट्य आहे. जेव्हा संघाला गरज असते आक्रमण करतो, जेव्हा संघाला गरज नसते तेव्हा संत खेळ करतो. म्हणजे एक टॅलेंटेड खेळाडू आहे. सिच्युएशन प्रमाणे
खेळणारा खेळाडू योगेश राणीमला आपण पाहतो. जशी परिस्थिती तसा खेळ कालच्या सत्रात आपण किरणचा देखील पाहिला होता. तिसरी चढाई बाळकृष्ण चढाईसाठी जातोय, ज्याने आजच्या सत्रामध्ये गुणांची कमाई करताना अप्रतिम खेळ केला. इथे मात्र सुंदर पकड आहे. किरणने मात्र त्याला एक हाती म्हणतात ना चौडा पकड, तशा प्रकारची पकड आहे. एक गुण मात्र मिळतोय दत्तप्रसाद आजबे. डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न अर्थात 2-2-2 क्षेत्रक्षण बोनस ऑन आहे. सर्वात सिनियर खेळाडू अनिल चढाईसाठी जर्सी नंबर 3 सुंदर पकड. आजच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यात मोडकवाडी संघाने सुंदर कामगिरी केली आहे. अंतिम फेरीचं तिकीट कन्फर्म करणारा पहिला संघ अर्थातच मोडकवाडी. तदनंतर आपण पाहिजे ह्या सामन्यात कोणता संघ ह्या संघाचा विजेता ठरतो आणि मोडकवाडी संघाबरोबर खेळण्यास पात्र ठरतो. मित्रांनो, या स्पर्धेत चतुर्थ क्रमांकापर्यंत पारितोषिकांची ही स्पर्धा आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी 5022 योगेश राणींना आपण पाहतो. योगेश उदेक आपण पाहतोय कोच म्हणून कुठल्याही संघाच्या मागे कामगिरी पाहताय. 5 नंबर आम्ही तुमच्या चढाईसाठी जातोय. काल ज्या प्रकारचा अमितने खेळ केला होता मित्रांनो कालच्या शेवटच्या सत्रात, इथे मात्र आज अमित कुठेतरी शांत खेळी त्याची पाहतोय. कारण आक्रमक खेळाडू आहे, परंतु ज्या प्रकारचं क्षेत्रक्षण अर्थातच जे आपण पाहिलं तर पिटलेवाडी संघाने आतापर्यंत सजवलं जाते. ज्याने डीप खेळण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरती आक्रमण केलंय आणि पकडी आपण पाहिलं तर सांघिक पकडी आहेत. मदतीला सर्व खेळाडू धावून येतात आणि दाखवून दिलंय की एकीचं बळ मिळतं फळ. सांघिक पकडी देखील पाहिल्या, चौडा पकडी देखील आपण पाहिल्या. आतापर्यंत या सामन्यात अधिराज्य गाजवलाय पिटलेवाडी संघाने. सामन्यामध्ये फिरच करायची असेल, रंगत निर्माण करायची असेल, सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर किरणला चांगली कामगिरी करावी लागेल. किरणकडे पोटेन्शियल आहे, कारण आपण पाहिलं अनुभवी खेळाडू आहे आणि इथं आपण पाहिलं डाव्या उजव्या कोपऱ्यामध्ये लाती निघून टिपण्याचा प्रयत्न होता, काहीतरी आग्रह करण्याचा प्रयत्न. आणि आपण पाहिलं तर चढाईसाठी पिटलेवाडी संघाने सुंदर पकड केली. ऍडव्हान्स टॅकल आहे. ऍडव्हान्स टॅकल जरी केला तरी सक्सेसफुल टॅकल आहे, कारण ज्या प्रकारचं मध्यरेषेवरती पकडण्याचा प्रयत्न होता, एक रिस्क होती, परंतु सक्सेसफुल पकड आहे. कारण ज्या प्रकारचं सपोर्ट त्या खेळाडूसाठी येतोय चांगली पकड. प्रत्युत्तर दाखल आपण पाहतोय अमित उमने चढाईसाठी जातोय आणि जो दत्तप्रसाद आजबे संघ आपण पाहतोय आता साबर्ड्यातील संघ आहे, सरांचा संघ आहे आणि या स्पर्धेत चांगली कामगिरी केली. उपांत्य फेरीमध्ये हा संघ दाखल झालाय, परंतु इथे या सामन्यात थोडंसं वेगळा खेळ त्यांचा पाहायला मिळतो. ज्या प्रकारचा खेळ त्यांनी कालच्या सत्रात केला होता, निर्विवाद वर्चस्व गाजवलं होतं, तिथे मात्र थोडंसं काटकुटली दाखवणं पाहतो. त्याचं कारण म्हणजे आता बाळकृष्णने ज्या प्रकारच्या चढाई केल्यात पिटलेवाडी संघाकडून सुरुवातीपासून आक्रमण केलंय. जवळजवळ 8 ते 9 वैयक्तिक गुण या बाळकृष्णने आपल्या चढाईमध्ये टिकले. त्याचंच कारण हा संघ आघाडीवर आहे आणि एक चांगली कामगिरी पाहतो या संघाची. प्रत्युत्तर दाखल आजच्या सत्रात अमितने चढायांचं आक्रमण केलंय, परंतु ज्या प्रकारचं आक्रमण त्याच्या माध्यमातून आपण बघतो, ज्या प्रकारची बॉडी लँग्वेज आहे ती मात्र संत चढाई आहे. त्याला आतापर्यंत आपण पाहिलं गुण मात्र मिळत नाही आणि एक खेळाडूचं वैशिष्ट्य आहे, जेव्हा एखाद्या खेळाडूला गुण मिळतो, पॉईंट मिळतो, तेव्हा त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि तद्नंतर योगेश राणी चढाईसाठी जातो. संत अशी चढाई
हॅलो हॅलो. आणि आपण पाहिलं तर सामना अंतिम क्षणांच्या दिशेने देखील जाताना आपण पाहतोय. आणि दत्तप्रसाद आगवे संघाचे 15 गुण तर प्रत्युत्तर दाखल विठलाई पिठलेवाडी संघाचे 26 गुण. 11 गुणांची आघाडी आपण पाहतोय. सुरुवातीपासून ही आघाडी अबाधित ठेवले. 5 नंबर दर्शी अर्थात अमित धोमने चढायसाठी जाते. चालू सामन्याची शेवटची 5 मिनिटे. 3 जणांच्या संचामध्ये सुपर टॅकल ऑन आहे, परंतु अमितला गुण टिपावा लागेल. सुंदर गुण टिपला आहे. गुणांचा फरक कमी करण्याचा प्रयत्न आहे. अद्यापही 10 गुणांची आघाडी आहे. प्रो कबड्डीमध्ये 10 गुणांची आघाडी आपण 1 मिनिटामध्ये 2 मिनिटांमध्ये देखील जाताना पाहिले, परंतु चांगला खेळ करावा लागेल. हा जर लोन आपण पडले तर विठलाई पिठलेवाडी संघावरती पडला तर नक्कीच 4 गुणांचं अंतर कमी होऊ शकतं. त्यासाठी एक चांगलं लीड, चांगलं आक्रमण करावं लागेल. नक्कीच किरणला आपल्या संघाचा आशय जिवंत करायचे असतील तर अमितला ह्या लीडवरती आक्रमण करावं लागेल. उजव्या कोपऱ्यामध्ये 2 खेळाडूंच्या संचामध्ये चढाई होते. बोनस ऑन आहे. सुंदर गुण टिपला आहे. आणि आता मात्र अमित ज्याने खालचा खेळ अमितने केला होता तोच जर्सी नंबर 10 चढाईसाठी जातोय. 7 जणांच्या संचामध्ये आपण पाहतो. शेवटचा खेळाडू आहे विठलाई पिठलेवाडी संघाचा. 7 खेळाडू आपण पाहतो. अजय उद्देक चढाईसाठी जातोय. डाव्या कोपऱ्यामध्ये बोनस गुण टिपण्याचा प्रयत्न होता मित्रांनो. पंच पाहूया या संपूर्ण स्पर्धेसाठी. पंच म्हणून प्रीतम सुतार आपण पाहतोय. सागरला अत्यंत दर्जेदार कामगिरी आपण पाहतोय. सागर पवार डाव्या कोपऱ्यामध्ये पूर्व चढाई करण्याचा प्रयत्न होता. हँडटच करण्याचा प्रयत्न आहे. यस, गुण टिपला आहे. 2 गुण मिळतात मित्रांनो. बोनस प्लस पॉईंट. सोने पे सुहागा. एकावर एक काय एंट्री आहे. महत्वाचे 2 गुण मिळत आहेत. आपण पाहिलं तर उजव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न अमितचा. टच करण्यात तुम्ही 2 द्याल, तुम्ही 4 नाही. शोलेबद्दल झाले काय, आप 1 मारोगे तो हम 4 मारेंगे. अजय उद्योग चढाईसाठी जातोय. चालू सामन्याची शेवटची 3 मिनिटे 21-28 गुणफलक आपण पाहतोय. 7 गुणाची बहुमूल्य आघाडी. अर्थातच कुठल्याही पिठलेवाडी संघाकडे जो जिंकेल तो ग्रँड फिनालेमध्ये जाणारा, अंतिम महामुकाबल्यासाठी खेळणारा आजच्या सत्रातील दुसरा संघ असेल. एका बाजूने मोडकवाडी संघाला आपण दिमागदार असा अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. त्या संघाबरोबर खेळण्यासाठी कोणता संघ पात्र ठरतो त्यासाठी चाललेली ही कबड्डीची एक मोठी लढत. हे सुंदर चौरा प्रकार आहे आणि या खेळाडूचं कौतुक करावं तेवढं थोडं. विशाल कोपडकरने ज्या प्रकारच्या पकडी केल्यात ना, अर्थात जशी पाचकी असते ना तशा प्रकारची पकड आहे. चौडा पकड आहे, सुंदर पकड आहे. प्रत्युत्तर दाखल संत चढाई आहे. ठाऊक आहे खेळाडूला देखील की आपल्याकडे लीड आहे, आघाडी आहे. टाइमपास करणं नितांत गरजेचं आहे. वेळ काढून धोरण स्वीकारलं जात आहे. लास्ट 2 मिनिट टू गो. चालू सामन्याची शेवटची 2 मिनिटे.
आणि मित्रांनो आपण पाहिलं तर घड्याचं टायमिंग देखील अत्यंत महत्वाचं आहे. घड्याच्या काट्याप्रमाणे जो माणूस चालतो त्याला प्रत्येक क्षेत्रात आपण यशस्वी होताना आपण पाहिलंय. राष्ट्रवादीचं घड्याळ देखील आपण पाहतोय, चारी बाजूला बॅनर. म्हणूनच तर म्हटलं जातं आकाशात उडतोय पक्षांचा तवा आणि आमच्या वालुपे गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची, फक्त राष्ट्रवादी काँग्रेसची हवा. येस, सुंदर पकड आपण पाहतोय. तिथं दाखल अमित घुमणे चढायला जातोय. जास्त 5 जागा आहे. अर्धा तास झालो काय आपण भेटे करू. केक पाहिजे काय शेवटचा केक पडतो. आजची